तुम्ही म्हणाला की तांत्रिक जे आहे शेवटची सही मी केली, तुम्ही पडताळणी न करता सही केली का त्याच्यावर? पडताळणीचा विषयच नाही. ते त्याला वजन काटा आहे, ते किलोत आहे का हॉल्लूम आकारमानामध्ये आहे, ते टेंडरवाल्याचा विषय आहे. माझी सही वरच्या कव्हरिंग पेज वरती असते याचा अर्थ, आणि त्या कामगारांचा जो पगाराचा विषय आहे तो त्या टेंडरवाल्याचा आहे. आमच्याकडून निधी गेल्यानंतर तो निधी घेतल्यानंतर तो किती जणांना वाटायचा हा विषय आमच्याकडे येत नाही. तो विषय ज्याच्याकडे टेंडर आहे त्याच्याकडे असते. त्यामुळे आता आपलेच कामगार आहेत, गावातलेच आहेत, कामगारासाठी त्या ठिकाणी लोक विनवणी करतायत पगारासाठी. मग यात पगार अडवण्यात मजा काय? निवडणूक होऊन तर नुसतं पहिलंच बिल माझ्याजवळ आलं ते, आणि मग या अगोदर झालं होतं असं तुमच्या काळातही एक बिल निघाले कसं? त्यांचा आरोप आहे तुमच्या काळात जर त्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नसतील माझे सही झाल्यानंतर, तर मग तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे हे मान्य करेन. कर्मचाऱ्यांना विचारा पगार झालेत का नाही आणि कधी झाले. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचं ठेकेदाराचं काम आहे. हो, मग तुम्ही कसं काय काढलं? म्हणजे ठेकेदारालाच बिल देणार ना आपण. ठेकेदार ते वाटप करणार त्यांच्या कर्मचाऱ्यांना, कारण हुदड काम आहे. हे काय परमनंट कर्मचारी नाहीत, ते प्रायव्हेट आहेत. म्हणजे जसं काही महिला बांगलाला दुसऱ्या शेतात जातात, कामाला गेल्या तरच पगार. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही त्या कर्मचाऱ्याला बघायची काही नाही, गव्हर्नमेंट घ्यायचा पैसा आहे आणि तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघून सही करायचं काय? कुणा तोंडाकडं? मान्य करा ना. ते पैसे कुणाच्या खिशात गेलेत? ठेकेदाराकडे बघायचं काय? त्याला जे ठेकेदारांना त्याची जबाबदारी येते ना. मग त्यानं जर डिसेंबर पर्यंत पैसा चुकीच्या पद्धतीने गेला हेच म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीनं पैसा गेलेला नाही. कोण काय तर ते काय गव्हर्नर आहेत का? त्यांचा शब्द तुम्ही स्टॅम्प करायला लागलाय. मग त्यांचा जो आरोप आहे याचा तुम्ही शिक्कामोर्तब करायला लागलाय. आणि त्याची बिलं आमच्या याला जोडलेलेच आहेत, तुम्हाला दाखवलेच ना. चूक झाली आहे मान्य करत नाही तुम्ही. कामगारांचे पगार काढले, कामगारांच्या खात्यावर वर्ग केले का ठेकेदाराच्या काय? ते कामगार तो टेंडरवाला हा त्यांचा विषय आहे. त्यांना कॅश दिले, बँकेतनं दिले, तो त्यांनी बघायचं, ते आम्ही बघायची गरज नाही. पंचायतने जे बिल काढलं कर्मचाऱ्याच्या नावावर, ते बिल कर्मचाऱ्यांच्या नावावर नाही, टेंडरवाल्याच्या नावे. भावनिक विषय करून चुकीच्या पद्धतीने जर एखादा निधी जात असेल किंवा एखादा पैसा जात असेल तर नगरपंचायतनं त्याच्याकडं वेगळा हे बघितलं पाहिजे. भावनिक विषय आहे, बरोबर आहे, कर्मचाऱ्यांचा पगार आहे, पण तो चुकीच्या पद्धतीने मागे गेला होता, पण आताही जातो, याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. कोणता मागे गेलता? मागे पण तुम्ही म्हणता अशा पद्धतीची बिलं दिली त्यांनी, विजयालक्ष्मी कॉटन मिल, हा, आणि आताही तेच घडलं तुमच्या काळामध्ये. मग आता ही बिल खोटी म्हणायची का? ठेकेदारांचं आता कंटिन्यू रुटीन मध्ये असेल, तो विचारलं तिथलीच बिलं घेतली म्हणून त्यांनी सांगितलं. मग आता ती त्यांनी बँकेत, तो विषय बँकेचा आहे, तो विषय बँकेचा आहे. जी बँक म्हणते ना आमच्या ताब्यात आहे त्या बँकेनं बघायचं आहे. ते बिल आम्ही छापलंय का अजून कोणी छापलंय? कुणावर काय? त्याच्यामध्ये निदर्शनास आलं तर ती संबंधित संस्था ब्लॅक लिस्टेड केली जाईल. कालच्या मीटिंग मध्ये आम्ही ठराव घेतलाय. चुकीच्याला चूकच, जर त्याच्यात तथ्य आढळलं तर त्याला शासनाने होणारच. एक क्लेरिफिकेशन द्या की जे विजयलक्ष्मी कॉटन मिलचा काटा बंद होता त्याचं काल त्यांनी पुरावे दाखवले, आज तुम्ही हे पुरावे दाखवले, हे कुणी वजन केलंय? नाही, हे वजन कुणी केलंय, कुठल्या संस्थेने वजन केलंय त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. एक मिनिट. लाकडाचा मालकाचं नाव सांगा. सांग. 2022, 2023, 2024 शेवटचे बिल सप्टेंबर 25 आहे. हा, 29 जानेवारी 25 आहे. त्यानंतर 15. एक मिनिट. हा, बघा, श्रीज देशमुख यांनी मटेरियल आहे वूड म्हणजे लाकडं, गाडी नंबर MH11BL 3419 नंबर 29/1/2025 सकाळी 9:18 केलेलं. बँकेकडे आता आमच्या ती बँकेने खात्री करा. बँकेकडे आम्ही आता कलेक्टर साहेबांना
काय आम्ही आता बँकेला विचारणार नाही. जर बँक चुकीच्या पद्धतीने पत्र देत असेल एखाद्याचा आरोप झाला म्हणून, मग ते तपासण्याचं काम. ते जी बिलं दिली त्यांनी दिली का ही पण बिलं बोगस आहे. ती बोगस बिलं दाखवून मग मिसगाईड होते ना त्याच्यामध्ये. ही पण बिलं बोगस असतात. ही बिल बोगस आहे तर ही पण original नसतात. त्यानंतर 1 मिनिट, बाबूराव देशमुख यांचं हे बिल आहे 8 सप्टेंबर 2025 चं. त्यानंतर 18 सप्टेंबर 2025 चं बिल आहे. वैयक्तिक आहे ती ना, बाबासाहेब वैयक्तिक आहे ना. म्हणजे काय वकारवाले आहेत, काय कोळशाचं वजन करणारे आहेत, काय आरएमसी प्लांट वाले आहेत. आरएमसी प्लांट वाले सांगा ना. ही बिलं ओरिजिनल आहे ती का म्हणजे मग याची बँकेकडून एकदा खात्री करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच आम्ही बँकेला याचा जाब विचारू. हे जी बिल आहेत ही ओरिजिनल येत्या 2 दिवसात ज्या शाखेने पत्र दिलंय बँकेने, बिलं दाखवलेली ती आता तुम्ही हे जर ज्या डीसीसी बँकेनं संभ्रम होतोय ज्या हे काय म्हणताय? आरएमसी प्लांट ते जाऊ द्या, ते जाऊ द्या. आणि 22 सालचं क्लिअर झालंय, हा. clear झालंय. काय आहे की जी बँक आहे ज्या बँकेने पत्र दिले तुम्हाला, त्या बँकेला आम्ही विचारणार. पत्र दाखवा. नक्की त्यांच्याकडे आम्ही तक्रार करणार की तुम्ही पत्र कुठल्या बेसिस वरती दिलं आणि हे बिल आहेत हे कुठलं आहेत. मग हे बँकेने वसूल केलं का अजून दुसरं कोणी वसूल केलं का बाहेरचा त्रयच तुम्ही ठेवला. नाही, ती खात्री करा. खात्री करा आणि पुन्हा एकदा सांगा पुऱ्या आठवडीला की बाबा हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट बिल आहे. ना ते बँक आम्हाला कळेल, आम्ही विचार ना करू त्यांना. आम्ही आमच्या रितसर लेखी मागणी करू. हे बिल आहेत हे खरे की खोटे याचा खुलासा व्हावा. आता आणखीन एक मुद्दा बरं का की काल अनिल पाटील यांनी प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये मुद्देसूद त्यांनी असं दाखवलेलं आहे. तर त्याच्यावरती बोलण्याऐवजी तुम्ही नेत्यांच्या वरती जास्त फोकस हे केलाय. आरोप मेन झालाय तुमच्यावरती आणि शिववरती. तुम्ही शिवला माझ्यावरती जो आरोप आहे त्या संदर्भात बोललो ना. तुम्ही बोलायला पाहिजे होतं. जे शिववरती आणि तुमच्यावरती आरोप झालाय त्याच्यावरती तुम्ही हे करायला पाहिजे होतं. निधी यांनी आणला, आमच्या नेत्याने आणला, हे झालं ते झालं, हे बहुत अवांतर होते. टू द पॉइंट तुम्ही विषय अहो आरोप करणाऱ्याच्या बुडाखाली ढिगभर अंधार आहे असा माणूस आरोप करतोय. काढत का नाही बाहेर? मग निघेल ना आता. हे काय जनतेला गुमराह करताना नाही, जनतेला बोंबऱ्यांग नाही. ह्या जनतेला श्वेतपत्रिका काढल्यावरच कळल कुणी काय उद्योग केलेत. थोड्या दिवसात येईल श्वेतपत्रिका निघल. काढलं पाहिजे ना तुम्ही. काढू ना. हे काय आता ह्याच्यात काढलंय निघेल 3.5 वर्षातलं सगळं निघल यात आणि काढणार आम्ही आणि लोकांना दाखवणार. आमचं काय कोण वैयक्तिक दुश्मन नाही. एसीबीचे मुद्दा येते का नाही त्यांनी काय आता तुमचा वजन काट्याचा विषय होता तो क्लिअर केला झाला का नाही? क्लिअर नाही झाला. मग अजून काय क्लिअर नाही झाला. मग ही बिल न बघा. जो वजन काटा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी स्टॅम्पिंग करायला लागतं. तो स्टॅम्पिंग न करता वजन कसं काय होऊ शकतं? ती बँकेला विचारा. आणि दुसरा मुद्दा की तिथं जाहीर असताना वजन काटायचं ते बँकेला विचारा. कारण कसं वर्षाच्या वर्षाला त्याची पडताळणी होणं गरजेचं असते, पण झाली नाही. आता तुमची बॉडी यायच्या आधी पण असं घडलं होतं, तुमची बॉडी आल्यानंतर देखील असं घडते, हे दुर्दैव आहे. असं म्हणजे आधी घडत होतं हे आरोप करणाऱ्यांना कदाचित माहित असणार आहे 100%. आणि मग हे सगळं आता मागचा बाजार बाहेर निघणार, ओपनला जाणार म्हणून कदाचित धास्ती लागल्यामुळे त्यांनी माहित असून सुद्धा आता विषय बाहेर काढला. आम्ही नक्की त्याची खात्री करू. डीसीसी बँकेला याचा जाब विचारू आणि डीसीसी बँकेने तसं काय केलं तर कलेक्टर साहेबांकडे दाद मागू. काल कचरा विलगीकरण पहिल्या प्रेसमध्ये म्हटला होता की मशिनरी आल्या आणि अर्ध्या मशिनरी येणार आहेत. ऐका, कचरा विलगीकरणाचं पण बिल निघालं. कचरा विलगीकरण डिसेंबर पर्यंतची बिलं निघलेली होती. जुन्या काळामध्ये डिसेंबर पासून पुढे एकही बिल निघलेलं नाही. तुमच्या पुढे आणून दिले. आता कधी घोटाळा आता कुणी पण आणू द्या, चाहे अनिल पाटील मग आम्ही ते एखाद्या जनतेने आणू द्या. तुमच्या पुढे घोटाळा झाला हे तुमच्या पुढे मांडलंय. कधी मांडलं? आज मांडलं. हा मग इथून पुढे बघणार ना. नाही ऐका की प्रश्न काय आहे, आज तुमच्या पुढे घोटाळा झाला हे मांडलं तर तुमची जबाबदारी नाही का? कारण त्या काल पण प्रेसमध्ये म्हटले होते की बाबा तुम्ही प्रथम नागरिक आहे, तुमची जबाबदारी जर घोटाळा झालाय तर तो घोटाळ्या बाजाला डिफेन्स करण्याऐवजी तुम्ही स्वतःवर हे करून घोटाळ्या बाजाला इथं डिफेन्स करण्याची गरज काय? शिववरती जर शिव तुमचं ऐकत नसेल, शिवनं तर घोटाळा केला, शिवचा ऐकण्याचा विषय काय आणि शिवचा काय घोटाळा असेल त्यांना संबंधित आहे ना यंत्रणा. हे जे मुद्दे समोर आले तर त्या अनुषंगाने तुम्ही चौकशी लावणार का? 100%. चौकशी म्हणजे अगोदर श्वेतपत्रिका काढणार, डीसीसी बँकेला जाब विचारणार. चुकीचं झालंय ते पुढे आलंच पाहिजे. चुकीचं जे झालेलं असेल
याच्यावर 100% चौकशी होणार. चुकीचं जर एखाद्या कंपनीने केलं असेल तर त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालणार म्हणजे घालणारच. 41 कर्मचारी आहेत का? मगाशी काय सांगितलं, कर्मचारी 5, 25, 50, 40, 41 हा त्यांचा विषय आहे. किती कर्मचारी? 41 कर्मचारी नाहीत, हे झूट आहे. कचरा कलेक्शन करण्यासाठी गाड्या किती? गाड्या एकूण 5 आहेत, एक गाडी बंद आहे, 3 घंटा गाड्या आहेत, त्यापैकी एक ट्रॅक्टर ट्रॉली आहे. 5 गाड्यांची बिलं काढली 4 रुपये. 5 मध्ये 2 गाड्या नगरपंचायतच्या आहेत, जी की भाडं टेंडरवाल्यांकडे भाड्यानं लावल्यामुळे ते भाडं आपल्याला आपसूक भेटत असतं. जमा झाले का ते भाडं? कशाचं? 2 नगरपंचायतच्या ज्या गाड्या आहेत केंद्रामध्ये ठेकेदाराकडे, ते पैसे ते दर महिन्याला भेटत असते ना. आहे का किती कर्मचारी आहेत याची नोंद नसते का आपल्याकडे? हुकमी एकूण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कचरा व्यवस्थापन हा वेगळा भाग आहे प्रायव्हेट. आपल्या नगरपंचायतमध्ये एकूण 56 कर्मचारी आहेत. एक मै झाला पाणी सोडणारा, पैकी 13 कर्मचारी, त्याच्यामध्ये 6 अधिकारी आहेत जे परीक्षे थ्रू आलेले, जे काही लिपिक आहेत, आणि बाकीचे वालमन जे आहेत किंवा 7 स्वच्छतेच्या ज्या काही महिला आहेत त्या टेम्पररी आहेत, म्हणजे असं काही परमनंट नाहीत. आणि घनकचरावाल्याचे जे कर्मचारी आहेत ते वेगळे आहेत. मग ते 10, 20, 25, 30 किती ते ठेवू शकतात. आपल्याला जे करार ठरलाय बाबा एवढ्या एवढ्या गावाची एवढ्या प्रभागांची स्वच्छता आम्हाला हवे, ते टेंडर प्रोसेसच्या वेळेस त्यांनी ती दिलेला. नमूद किती संख्या आहे कर्मचारी? कर्मचारी संख्या नमूद नसते. टेंडरचं बिल 41 माणसाचं कसं काय टाकलं? कुठल्या मनुष्य कर्मचारी 41चं काढायचं मगाशी सांगितलं, ते बिल काढण्याचा अथॉरिटी कोणाची आहे? टेंडरवाल्याची आहे, आमची नव्हे. टेंडरवाले मंजुरी द्यायची तर तुमच्याकडे आहे ना? त्याची तांत्रिक जी मंजुरी आहे ती कोणाकडे द्यायचं आहे? सही मारायची अधिकार. तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी घेतल्याशिवाय ऑनलाईन वरती टेंडर ती मिळतच नाही हो. ती कलेक्टर ऑफिसच असते. तांत्रिक मान्यता प्रमा, तिथे 41 काम करतात का, 10 करतात का, हे पाहण्याचा तो कॉन्ट्रॅक्टरचा विषय आहे, तो आपला नाही. विलीकरणाला किती मनुष्य कर्मचारी आहेत? विलीकरण विलगीकरणाला 6 कर्मचारी डिसेंबर पर्यंत होते. गावात आहे तो 41 कर्मचारी. आणि ते किती वेळ काम करून घ्यायचं ते ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याने ते करून घ्यायचं. एवढे आरोप ठेकेदारांवर होते, तुम्ही फक्त ब्लॅक लिस्टेड करणार असं म्हणताय, कधी करणार आहात हे सांगा. मीटिंग मध्ये ठराव घेतलाय काल परवा. यांचीच कॉन्फरन्सची आम्ही वाट बघत नाही. काल यांची कॉन्फरन्स झाली म्हणून घेतला असं होत नाही. हे ठेका रद्द होईल किंवा ठेक्याचं आता मुदत संपलेली आहे. आणि मुळात जे दुकानं आहे, यापूर्वी जी काय 1-2 ठेकेदार येऊन गेलेत त्यांच्याशी काहीतरी यांचे लागेबंदे असावेत. आणि त्या ह्याच्यातनंच कदाचित की नवीन मध्ये काय मिळतंय नाही मिळतंय, ठेका हवा आहे ना हवा आहे त्यांना जवळच्याला, कदाचित हे दुकानं असावं का, त्यामुळे कळ आले असेल. ठेकेदार कुठले? आठवडीचे बाहेर आटपाडीतले नाहीत, बाहेरचे आहेत. भाग्यदीप आहे यावेळची. आणि या ओनर कोण आहे? ओनर भाग्यदीप आता ते ह्याचं कंपनीचं नाव असते बहुतेक, ते फडतरे नामक आहेत ही समत्याचे ते. ओके.